हाय हॅलो गुड मॉर्निंग जय भीम सगळ्यांना। मी सीमा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये। कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल। तर ही आहे माझ्या हॉलची खिडकी आणि या खिडकीमध्ये मी तासनतास बसून राहू शकते। इथं बसलं ना की मला खूप शांत रिलॅक्स असं फील होतं। झाडांना बघितलं ना की खूप छान अशी आपल्यावर आलेली मरगळ किंवा कंटाळा सगळ्याची सगळं निघून जातो आणि खूप छान असं उत्साही वाटायला लागतं। त्यामुळे मी सकाळी जेव्हाही उठते त्यावेळेस इथे पहाटेचं उठून 5 मिनिटं का होईना या खिडकीत बसलेली असते। तर सकाळ आणि संध्याकाळ हे 2 वेळ माझे फिक्स आहेत बसण्याचे। खूप छान वाटतं इथे। थोडा वेळ बसले आणि नंतर मग थोडंसं इकडचं तिकडचं मुलांना काहीतरी आणायला सांगितलं बाहेरून आणि आता इथे मी थोडंसं आता डस्टिंग करून घेतेय। तसं पाहायला गेलं तर आपलं घर प्रसन्न आणि सुंदर आनंदी राहण्यासाठी ह्याच सगळ्या बेसिक टिप्स साफ स्वच्छतेच्या असल्या पाहिजेत प्रत्येक घरामध्ये। तर रोजची रोज आपण डस्टिंग केलं पाहिजे। जसं की आपले जे टेबल्स वगैरे असतील किंवा सोफा चेअर वगैरे असतील तर त्यांना रोज अशा पद्धतीने झटकलं पाहिजे। डोळ्यांना जरी धूळ दिसत नसली तरी ती पायाला जाणवते आणि म्हणून सकाळी सकाळी उठल्यानंतर आपलं सगळं आवरून झाल्यानंतर डस्टिंग वगैरे करायची किंवा मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार डस्टिंगचा वेळ ठरवू शकता। आता माझ्या डस्टिंगचा वेळ ठरलेला आहे क्लासच्या आधी, पण आज ना क्लास थोडासा लेट आहे म्हणजे संध्याकाळचा आहे आणि म्हणून इथे आज मी थोडीशी निवांतपणे काम करतेय। सगळे सोफा कव्हर वगैरे झटकून घेतले, भरपूर अशी धूळ पडली। आता मी जातेय किचनमध्ये। तर आता वाजलेले आहेत जवळपास 8 वाजत आलेले आहेत, 8 साडेआठ झालेले असतील आणि इथे आता मी चहा ठेवून घेते। तर सकाळी सकाळी चहा पिला तर छान वाटतं। तर आज विचार केला की चला अद्रक आणि वेलची घालून थोडासा चहा करूया। खूप क्वचितच मी असा मसालेदार चहा बनवत असते, तर आज थोडीशी मला इच्छा झाली की म्हटलं की चला आलं आणि वेलची घालून थोडासा चहा बनवूया। तर इथे ना मी चहा दोघांसाठी ठेवला, पण माझा जो लहान मुलगा आहे तो दुधाचा चहा काही पीत नाही आणि म्हणून हा जो चहा मी उकळत ठेवलेला आहे तर तो त्यामध्ये गूळ घातलेला नाही आणि दूध पण घातलेले नाही, फक्त चहापत्ती, पाणी, आलं आणि वेलची घालून हे उकळवून घेतलंय। आणि ही जी वाटी आहे ना या वाटीमध्ये चमच्याभर गूळ घातलाय आणि आता हा उकळलेला चहा त्यामध्ये मी गाळून घेते। तर हा वाटीतला चहा जो आहे तो माझ्या मुलाला देणार आहे, कारण की त्याला खायचा आहे बटर खायचा आहे। तर तो म्हणत होता की मम्मी मला बटर पाहिजे म्हणून। तर म्हटलं ठीक आहे, कपामध्ये बटर काही बसणार नाहीत कारण की बटरची साईज थोडीशी मी मोठी आणली होती, तर म्हटलं की वाटीत देते। आणि आता इथे मी माझा चहा ठेवून घेतलाय, त्यामध्ये थोडंसं दूध घातलंय आणि उकळत ठेवलेलं आहे। गुळाचा चहा ना बऱ्याचदा दूध घातल्यानंतर फुटतो आणि म्हणून मी काय करते, पाणी, चहापत्ती, आलं त्यासोबतच वेलची आणि दूध घालून छान असं उकळवून घ्यायचं आणि उकळलेला चहा मग आपण कपामध्ये गाळून घ्यायचा आणि वरतून मग चमच्याभर गूळ पावडर घालायची। तर इथे ना मी आता बऱ्यापैकी छान असा चहा उकळवून घेतलाय। आता याला मी गाळून घेते आणि चमच्याभर गूळ पावडर घालून हा चहा मी घेते। क्वचितच असा चहा होतो आणि जेव्हा कधी मी असा चहा घेते तर त्यावेळेस छान वाटतं प्रसन्न असं, नाही तर रोजच माझा ब्लॅक टी वगैरे असतो। आठवड्यातून एखाद वेळेस असा चहा माझा होतो। तर इथे मी चमच्याभर गूळ पावडर घालून घेतलेली आहे आणि आता इथे मी या चहासोबत मला खायचा आहे टोस्ट, कारण की मी बेकरीमधून टोस्ट आणि बटर आणले होते। तर ना सुट्टीच्या दिवशी असं टोस्ट बटर असा हलका फुलका नाश्ता खायला छान वाटतं। आपलं घर आनंदी आणि प्रसन्न राहण्यासाठी खूप काही मोठ्या गोष्टी कराव्या लागतात अशातला काही भाग नाहीये, किंवा त्यासाठी खूप सारे पैसे खर्च करावे लागतात अशातलाही काही भाग नाहीये। छोट्या मोठ्या गोष्टी ह्या ज्या आपण डेली करत असतो त्यातूनच आपलं घर आनंदी आणि प्रसन्न राहत असतं। त्यातील सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे माणसाचा स्वभाव हसत खेळत हसमुख असणं। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही तुमचं घर सकाळ संध्याकाळ झाडून घेणं गरजेचं आहे आणि सोबतच झाडू मारल्यानंतर लादी वगैरे पुसून घेणं देखील गरजेचं आहे। तर आपल्या घरामध्ये जो काही कचरा वगैरे होतो किंवा मग धूळ वगैरे येते तर त्यामुळे काय होतं, आपलं घर थोडंसं अस्वच्छ असं वाटतं, नेगेटिव्हिटी जाणवते आपल्याला आणि म्हणून या नेगेटिव्हिटीला घालवून देण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं तर घर स्वच्छ असं झाडून घ्यायचंय आणि पूर्णपणे लख्ख असं पुसून घ्यायचंय। तर आपल्या मनालाच खूप छान असं स्वच्छ सुंदर असं घर जाणवायला लागतं। आणि हो, जर आपल्याला सजावटीची जर आवड असेल ना तर तुम्ही छान छान अशा वस्तू आणून घरामध्ये
सजवू शकता। आता इथे माझ्याकडे जास्त काही सजावटीचं सामान वगैरे नाहीये किंवा घर मी जास्त सजवलेले नाहीये, पण हो जी घरातली स्वच्छता बेसिक जी पहिली कामं असतात घरातली ती मी नित्यनेमाने घरात करते। आणि म्हणूनच घर स्वच्छ असलं ना की घरातल्या गृहिणीला खूप छान आनंदी आणि प्रसन्न वाटतं आणि घरातली गृहिणी प्रसन्न आणि आनंदी तर मग सगळेच फॅमिली मेंबर आनंदी असतात। आता हे सगळं लादी वगैरे मी पुसून घेतले। जवळपास मी ना 2 वेळा मॉप इथे फिरवलेला आहे, कारण की इतकी धूळ वगैरे झाली होती आणि इथे लहान मुलांनी नाश्ता केला होता, थोडासा चहा वगैरे देखील सांडला होता। तर आता हे क्लीन करण्यासाठी मी ना वेगवेगळ्या प्रकारचे फिनाईल आहेत मार्केटमध्ये, त्यातील मी एक विम चं जे क्लीनर आहे लादी पुसण्याचं तर ते वापरलेलं आहे। छान आहे क्लीनर। याआधी मी लायझॉल वापरत होते, तर म्हटलं की चला हे आपण ट्राय करून बघूया। तर फक्त अर्ध झाकण मी घातलेलं आहे पाण्यामध्ये, मस्त लादी छान अशी निघते। तर किचन वगैरे देखील पुसून घेतलं आणि आता ही भांडी बघा रात्री घासून ठेवलेली पूर्ण निथळून झाली आहेत, तर आता त्याला देखील मला आता लावून घ्यायचं। आता ही भांडी लावून घेते। आपण जेव्हा सकाळी उठून फ्रेश वगैरे होतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये भरपूर सारे कामांची लिस्ट समोर आलेली असते, म्हणजे हे करायचंय ते करायचं ते करायचं। तर अशा वेळेस ना गडबड गोंधळ न घालता किंवा पूर्णपणे डिस्टर्ब न होता कामाची पहिल्यांदा आपण लिस्ट केली पाहिजे। सकाळी उठल्यानंतर पहिलं प्रामुख्याने अर्जंट असं काम काय आहे तर ते पहिल्यांदा केलं पाहिजे आणि त्यानंतर क्रमाक्रमाने जी कामं आपल्याला पहिली हवी आहेत ती कामं तशी आपण करून घ्यायची। तर आज काही मुलांचा डब्बा वगैरे नव्हता, त्यामुळे मी निवांत थोडीशी उठले आणि मग सगळ्यात सुरुवातीला माझी सुरुवात झाली झाडू मारण्यापासून, डस्टिंग करण्यापासून, झाडू मारण्यापासून। लादी पुसून घेतली, त्यानंतरचा माझा क्रम असतो लादी पुसून घेणे आणि मग सगळ्यात शेवटी इथे मी किचनमध्ये येते। हे जे रात्रीचे घासून ठेवलेली जी भांडी असतात तर ते मी इथे लावून घेते। असं केलं ना स्टेप बाय कामं जर आपण करत गेली ना तर पटापट ही कामं उरकतात आणि घर देखील नीटनेटकं दिसतं। आणखीन काय हवंय? तर आता ही सगळी भांडी मी लावून घेतलेली आहेत। आता ह्या ट्रॉल्या मी आत्ताच म्हणजे आता ह्याला वर्ष होत आलं असेल तर ह्या ट्रॉल्या मी करून घेतल्यात। तर ज्यावेळेस माझ्याकडे या ट्रॉल्या नव्हत्या ना तर माझ्याकडे स्टीलची मांडणी असायची आणि त्या स्टीलच्या मांडणीवरती भरपूर सारी भांडी असायची आणि किचनमध्ये एंट्री केली ना तर नुसता पसारा पसारा असा दिसायचा आणि म्हणून मग मी या ट्रॉल्या करून घेतल्या। आता ह्या ट्रॉल्या करून घेतल्या, भरपूर पसारा असा या ट्रॉल्यांमध्ये गेलेला आहे, त्यामुळे किचन माझं थोडंसं नीटनेटकं मला आता जाणवतं। आता हे जे आहे हे बिटर आहे, हे खालीच राहिलं होतं तर त्याच्यातील सगळे टूल मी ठेवून दिले, पॅक केलं आणि आता हे वर ठेवून देणार आहे। बऱ्याचदा असं होतं की किचनमध्ये आपल्याकडे बऱ्याचशा वस्तू असतात, आपण आवडीने घेतो पण नंतर त्या वस्तूचा काही उपयोग होत नाही आणि त्या तशाच पडून राहतात। मग असा पसारा खाली करण्यापेक्षा आपण काय करायचं, ज्या वस्तू आपल्याला गरजेच्या नाही वाटत त्या लगेचच आपण काढून टाकून द्यायच्या आणि ज्या वस्तू आपल्याला नंतर लागणाऱ्या आहेत तर त्या व्यवस्थित वरती माळ्यावरती ठेवून द्यायच्या। तसंच मी बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या माळ्यावरती ठेवून दिलेल्या आहेत। तर आज मी बनवणार आहे मस्तपैकी झणझणीत असं मटण, थोडंसं वेगळ्या पद्धतीने। तर आता इथे मटण खाण्यासाठी फक्त मी आणि माझी भाची असणार आहे। तर माझे दोन्ही मुलं आहेत तर ते फक्त इडली आणि चटणी खाणार आहेत, म्हणजे डोसा आणि चटणी खातील। तर आता इथे मी मटणची तयारी करून घेते। तर मटण स्वच्छ धुवून घेतलं, त्याला हळद, तिखट, मीठ, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट लावून घेतलेली आहे आणि आता यामध्ये 3 ते 4 चमचे थोडंसं दही लावून याला मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। तर आज ना हे जे मटण आहे यामध्ये मी खोबऱ्याचा वापर करणार नाही। बिना खोबऱ्याचं कांदा टोमॅटो मध्ये आणि अख्खा गरम मसाल्यामध्ये जे वाटण आपण तयार करतो त्यामध्ये हे मटण बनवणार आहे। तर खूप छान तयार होतं, तर एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला आवडत असेल तर। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला इथे सांगायचं आहे, मी एक गृहिणी आहे, होम ट्युशन्स घेते आणि घरातील छोटी-मोठी कामं करत, माझं घर सांभाळत, माझ्या मुलांना सांभाळत हे सगळं YouTubeचं काम करते। तर आता मी घरातच असल्यामुळे माझे घरचेच कंटेंट मी तुमच्या समोर सादर करते। तर माझे हे कंटेंट तुम्हाला आवडत असतील ना, 1% जरी आवडला तर नक्कीच लाईक करा आणि हो, पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवर आले असाल आणि हे कंटेंट जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच येणारे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळतील। तर आता इथे मी वाटण्याची तयारी करून घेते। तर एक मोठा आकाराचा कांदा मी कापून घेतलाय आणि त्याला आता भाजून घेते।
भाकरी झाल्या किंवा मग फुलके झाले किंवा मग अशा पद्धतीने कांदा वगैरे भाजायचा झाला तर मी कधीही गॅसवर डायरेक्ट भाजत नाही, तव्यावर मी ते भाजून घेते। त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, हा जो गॅस आहे त्यामध्ये विषारी पदार्थ असतात, विषारी गॅस असतात आणि ते डायरेक्ट अन्न पदार्थांना लागू न देणं ही आपल्या गृहिणीची एक मोठी जबाबदारी आहे। जर तुम्ही रेग्युलरली डायरेक्ट गॅसवरती फुलके किंवा भाकऱ्या किंवा कांदे वगैरे भाजून जर त्याचं वाटण करत असाल तर ते कुठेतरी कॅन्सरसाठी घातक ठरू शकतं, आरोग्यासाठी घातक ठरू शकतं आणि म्हणून थोडीशी मेहनत घ्या आणि मला असं वाटतं तव्यावरतीच हे सगळ्या गोष्टी भाजण्याचा प्रयत्न करा। आता इथे मी कांदा, टोमॅटो आणि अख्खा गरम मसाला सगळा घातलाय मिक्स आणि चमच्याभर तीळ देखील घातलेत। मसाला छान असा लालसर तेलावरती परतून घेतलाय आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं वाटण तयार करून घेते। मुलांचे पप्पा वगैरे असले ना, की त्यांना खूप साग्र संगीत असा स्वयंपाक लागत असतो। पण आम्ही जर असलो ना, की आम्ही खूप शॉर्टकटमध्ये आम्ही आमचं खाण्यापिण्याचं उरकून घेत असतो। तसंच आज सकाळी फक्त जास्त काही नाश्ता न करता टोस्ट आणि बटरवरती आम्ही आमचा नाश्ता करून घेतला आणि डायरेक्ट आता इथे लागलेली आहे मी स्वयंपाकाला। तर हे जे वाटण तयार केलं आणि डायरेक्ट तेलामध्ये ना मी तेजपत्ता घालून घेतला आणि दालचिनी घालून घेतली आणि यामध्ये मॅरिनेट केलेलं जे मटण होतं ते डायरेक्ट मी यामध्ये घातलंय। आता कांदा वगैरे पुन्हा मी तेलामध्ये फ्राय केलेलं नाहीये कारण की वाटणामध्ये तो घातलेला आहे। छान असं मटणला अंगचं पाणी सुटतं, पहिलं ते अंगचं पाणी सगळं आटवून घ्यायचं, पाणी घालायची घाई करायची नाही। पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटासाठी छान असं तेलावरती परतून घेते, मिक्स करून घेते। पुन्हा एकदा मी त्याला वाफ देणार आहे आणि वाफ देऊन झाल्यानंतर यामध्ये तयार केलेलं जे वाटण होतं तर ते घालणार आहे। साधारणपणे एक लहान वाटीभर इतकं ते वाटण तयार झालंय। तर आता हे सगळं मी यामध्ये घालते आणि परतून घेते। मटण करत असताना कधीही थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाण्याचाच वापर करायचा। आता 2 ते 3 वेळा झाकण ठेवून वाफ काढली या मटणाला आणि आता यामध्ये मसाल्याचं पाणी घालून घेते आणि थोडंसं पाणी प्लेन वॉटर घालून घेणार आहे मी यामध्ये आणि चवीनुसार तर आपण मीठ घातलं होतं। झाकण लावून साधारणपणे 4 ते 5 शिट्या करून घेणार आहे। तर इथे मी भाकरी बनवून घेतलेली आहे आणि आता ही भाकरी ना मी मिक्स कडधान्य आणि डाळीचं जे पीठ असतं ना ते दळूनच ठेवलेलं आहे। पूर्ण प्रोटीनचं पीठ आहे ते तयार केलेलं आहे। याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। बऱ्याचदा असं होतं की आपली मुलं ना खाण्यापिण्यामध्ये बरीचशी नाटकं वगैरे करत असतात, नको वगैरे म्हणत असतात। अशा वेळेस ना अशा पद्धतीचं मिक्स डाळ आणि कडधान्याचं पीठ बनवून ठेवायचं। त्याच्यात तुम्ही भाकरी बनवू शकता किंवा मग थालीपीठ वगैरे बनवू शकता किंवा मग भजी वगैरे देखील करून तुम्ही आपल्या मुलांना खाऊ घालू शकता। आता इथे मी ही भाकरी मिक्स कडधान्य आणि डाळीच्या पिठाची बनवलेली आहे। आता इथे एक महत्त्वाचं सांगायचं, ही जी भाकरी मी जी बनवली आहे तर ती भाकरी ना फुगत नाही कारण की त्यामध्ये डाळी आणि कडधान्य घातले असल्यामुळे बार्ली घातली आहे त्यामध्ये आणि यामुळे हे पीठ जे आहे ना खूप चिकट तयार झालेले आहे। त्यामुळे ही ना शक्यतो भाकरी फुगत नाही आणि गरमागरम खायला छान वाटते ही भाकरी, थोडीशी थंड झाली की कडक लागते ही खायला। तर ज्यांना कोणाला नॉनव्हेज सोबत अशी कडक अशी भाकरी खायला आवडत असेल ना तर त्यांनी ही भाकरी नक्की ट्राय करावी। खूप छान कॉम्बिनेशन आहे या भाकरीचं आणि नॉनव्हेजचं आणि ही जर भाकरी चुलीवर जर शेकली असेल ना तर मस्त अशी चव लागते त्या भाकरीची। तर इथे मी रस्सा करून काढून घेतलाय प्लेटमध्ये आणि आता इथे थोडेसे मी पीस वगैरे ठेवून घेते। तर असं होतं आजचं जेवण, गरमागरम कडधान्याची भाकरी आणि गरमागरम नॉनव्हेज तयार केलेलं आहे। तर या जेवायला। तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना घरामध्ये आनंदी आणि खुश ठेवायचं असेल तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो रस्ता आहे तो मार्ग आपल्या पोटातून जातो। त्यामुळे खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाची काळजी घेणं हे आपल्या गृहिणीचं कर्तव्य आहे। तर भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।